मित्रांनो, आपण सर्वांनी महाराष्ट्रातील एलोरा येथील कैलास मंदिराबद्दल तर ऐकलंच असेल, जे एका विशाल खडकापासून कोरलेले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अगदी तसंच एक अद्भुत मंदिर मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, जे महाराष्ट्रातील एलोरापासून 600 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे धर्मराजेश्वर मंदिरात, ज्याला मध्य प्रदेशातील एलोरा म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे मंदिर मानवाने बनवले आहे की देवाने? चला तर मग आज या मंदिराचे रहस्य आणि सौंदर्य जवळून पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी प्रजेश पार्टे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मध्य प्रदेशातील या प्राचीन भूमीमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि मी पोहोचलेलो आहे धर्मराजेश्वर मंदिराजवळ. आपला प्रवास रात्री चालू झाला होता आणि सकाळी आपण पोहोचलो होतो शामगड रेल्वे स्टेशनजवळ आणि तिथून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. चला तर मग पुढे मी तुम्ही इथपर्यंत कसे येऊ शकता हे सुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका. एवढी स्वच्छता ना मित्रांनो की तुम्हाला जरासं सुद्धा कचरा पाहायला भेटणार नाही. जसं आपण इंदोरमध्ये पाहिलं होतं, थोडंसं सुद्धा कचरा तुम्हाला कुठे पाहायला भेटेल तर मी बोलेल ते हरेल. मी त्यावेळीसुद्धा बोललो होतो. आणि इथे आल्यानंतरसुद्धा बघा तुम्हाला कुठे काय दिसत असेल तर हे बघा, ह्या बाजूला केव आहेत, बुद्धिस्ट केव. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. पहिला आपण मंदिर पाहण्यासाठी जाणार आहोत, त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. 20 रुपये तिकीट आहे तिकडे जाण्यासाठी आणि मंदिर पाहायचं असेल तर निःशुल्क आहे. हे बघा, हेच ते मंदिर जे आपण आज पाहणार आहोत. इथे जाण्यासाठी हा बघा समोर दिसतोय ना, तो मार्ग आहे. आपल्याला पुढे जाऊन पुन्हा ह्या खालच्या मार्गातून येऊन मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. मित्रांनो, पूर्ण डोंगर कापून हे मंदिर बनवण्यात आलं आहे आणि सेम टू सेम एलोरा टाईप आहे, जे कैलास मंदिर आहे त्याच टाईप हे मंदिर बनवण्यात आलं आहे. म्हणजे वरून खालती म्हणजे शिखरापासून पायापर्यंत मंदिर बनवलं आहे. नॉर्मली आपण खालून म्हणजे पायापासून शिखरापर्यंत बनवतो, कळसापर्यंत, पण हे मंदिर कैलास मंदिर जसं बनवलं होतं. मित्रांनो, धर्मराजेश्वर मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर मोनोलिथिक आहे. म्हणजे हे मंदिर विटा किंवा सिमेंट जोडून बनवलेलं नाही, तर एका अखंड डोंगराला वरून खाली कोरत हे मंदिर साकारले आहे. हे बघा, आत्ता आपण आलो आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला आणि एवढ्या वरून आपण आता खाली उतरून आलो आहे. हे बघा, वरती अजिबात तुम्हाला मंदिराचा कोणताही भाग पाहायला भेटणार नाही. जे काय आहे ते डोंगराच्या आतमध्ये कोरून बनवण्यात आलं आहे. एवढं जबरदस्त आहे ना मित्रांनो. वरून खालपर्यंत मंदिर कसं बनवलं असेल तुम्ही विचार करा. हा तर समजा कातळ खडक थोडासा नरम आहे, पण जो एलोराचा कैलास मंदिर आहे ना, त्याचं विचार करा की ते कसं बनवलं असेल. इथे जेवढा तुम्हाला खडक पाहायला भेटतो ना, हा जांबा दगड आपल्याकडे रत्नागिरीत कसा आहे त्याच प्रकारचा आहे असं मला वाटते. थोडासा नरम, पण विचार करा तरीसुद्धा हे मंदिर अजूनपर्यंत कसं टिकून आहे. हे बघा, मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला हे पहिली मूर्ती पाहायला भेटते, सिंदूर मातेची. हे बघा, आणि याच मंदिराच्या समोर इथे दुसरी मूर्ती आहे. हे बघा, हे 2 मंदिरं सोडून इथे ही छोटीशी मंदिर आहेत जे डोंगराच्या आतमध्ये बनवण्यात आले आणि सेपरेट असं वरून करून जी मंदिरं बनवलेत ना, ती 7 मंदिरं मुख्य मंदिराच्या शेजारी आहेत आणि मुख्य मंदिर पकडून अशी 8 मंदिरं आहेत. हे बघा, इथे सुद्धा आहेत. हे बघा, ही गणपतीची मूर्ती आहे जी आता आपण पाहू शकत नाही कारण की लॉक केलं आहे. फक्त बाहेरून ग्रिलमध्ये आपण पाहू शकतो. बघा, हे मंदिर एक आहे आणि याच मंदिराच्या शेजारी दुसरं मंदिर आहे. अशी ही छोटी छोटी 7 मंदिरं आहेत. 7 मंदिराचा संच आहे आणि मुख्य मंदिर हे मधोमध आहे, जे विष्णुदेवाचं आहे आणि शंकराचं आहे. हे बघा, हे सुद्धा एक मंदिर आहे. तिथे आपण नंतर जाणार. ह्याच मंदिराच्या बाजूला एक विहीरसुद्धा आहे, अतिशय खोल विहीर आहे. जशी कोकणामध्ये रत्नागिरी साईडला वगैरे विहिरी आपल्याला पाहायला भेटत ना, रुंदीला कमी पण त्यांची खोली भरपूर असते, अशा प्रकारची इथे सुद्धा विहीर आहे. हे बघा, हे आपल्याला मंदिरच्या वरून पाहायचं असेल ना, तर इथून चढून आपण मंदिर पाहू शकतो. हे बघा, हा मुख्य दरवाजा आहे मंदिराचा, त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम. चला मित्रांनो, आता आपण पहिलं मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला मी मंदिर बाहेरून दाखवतो. मित्रांनो, हे मंदिर 8व्या शतकात बांधले आहे असे सांगितले जाते. उत्तर भारतीय नगरशैली आणि दक्षिण भारतीय वास्तुकलेचा एक उत्तम मिलाप आहे असे जाणकारांचे मत आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे हरी आणि हरा
म्हणजेच विष्णू आणि शिव एकत्र वास करतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात एक भव्य शिवलिंग आहे आणि त्याच्याच मागच्या बाजूला भगवान विष्णूची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. एकाच ठिकाणी दोन्ही देवांचे दर्शन मिळणे हे खूपच दुर्मिळ मानले जाते. चला दर्शन घेऊ आणि निघू पुढच्या बाजूला. मित्रांनो, हा मंदिराचा सभामंडप आहे, त्याच्या वरचा भाग आहे आणि हा जो पूल दिसतोय ना तुम्हाला, हा अखंड दगड म्हणजेच पूर्ण मंदिरच अखंड दगडापासून बनवण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारचा म्हणजे वेगळं काय आणून इथे लावलेलं नाही. हे बघा, जे काय आहे ते एकाच खडकापासून पूर्ण मंदिर तुम्हाला बनवलेलं पाहायला भेटेल. तुम्ही मंदिरात ज्या दिशेला नजर फिरवाल ना, त्या दिशेला तुम्हाला कोरीव काम केलेलं पाहायला भेटेल. आणि असं पण नाही, ह्या बाजूची जर नक्षी असेल आणि तीच नक्षी पुढच्या बाजूला असेल ना, तर तशीच सेम टू सेम ती बनवण्यात आलेली आहे. असं नाही की या बाजूला थोडी वेगळी आणि त्या बाजूला थोडी वेगळी, अजिबात तुम्हाला तसं पाहायला भेटणार नाही. हे बघा, सेम टू सेम असं आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा पाहिलं होतं. हे बघा, ही देवळी आहे छोटीशी आणि हे खांब असो किंवा ह्या नक्षीकाम केलेल्या खिडक्या असो किंवा मूर्त्या असू द्या, एकाच खडकापासून बनवण्यात आल्यात आणि एकाच साईजमध्ये. बघा, हा खांब असो नाहीतर समोरचा खांब असो, त्याची साईज बघा सेम टू सेम आहे. अजिबात थोडाफार बदल तुम्हाला पाहायला भेटणार नाही. हे बघा, एवढे जबरदस्त मित्रांनो काम केलं ना. खालची फरशी असो नाहीतर वरती हे बघा सभामंडपातील नक्षीकाम असो, एक नंबर मित्रांनो, अतिशय सुंदर. 8व्या शतकात एवढं जबरदस्त काम केलं आहे की तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही. आज 1300 वर्षापेक्षा जास्त वर्ष याला पूर्ण झालेली आहेत, तरीसुद्धा त्याच्यावरती केलेलं कोरीव काम अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. हे बघा, आत्ता आपण आलो आहे वरच्या बाजूला आणि वरून कसं दिसतं ते तुम्हाला मी आता दाखवतो आहे. बघा, हा मंदिराचा कळस आहे, गाभाऱ्याच्या वरचा भाग, आणि ही छोटी छोटी 7 मंदिरं, ते सुद्धा आपण पाहायला जाणार आहोत. या मंदिराच्या शेजारी एक अशी सुद्धा गुफा बनवण्यात आली तर जी महाकालपर्यंत पोचते असं सांगण्यात येतं. आता किती खरं आहे ते मला माहिती नाही, पण तिथे मला एक व्यक्ती भेटली, त्याने सांगितले की हा भुयारी मार्ग महाकालपर्यंत जातो. असो, हे बघा, पण आत्ता ती बंद आहे. हे बघा, आतमध्ये जाऊन देत नाही कारण की काय मागे मॅटर झाले होते असे त्यांनी मला सांगितलं. हे बघा, आतमध्ये लोक वगैरे जातात म्हणून, तर पुढे तरी बंद आहे. पण मग उजव्या बाजूला बघा की दुसरा एक भुयारी मार्ग निघालेला आहे. असो, चला पुढच्या बाजूला जाऊ. मित्रांनो, तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल ना, तर मी ज्या ट्रेनने गेलो होतो ना, त्या ट्रेनचं नाव सांगतो. अशा भरपूर ट्रेन जातात, त्याच्याने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. मुंबईहून ट्रेन सुटते गोल्डन टेम्पलची, ती तुम्हाला शामगडला उतरू शकते, त्याच्याने मग तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. म्हणजे शामगडला उतरल्यानंतर शामगडपासून बसेस आहेत जे चंदवासापर्यंत तुम्हाला सोडतील. म्हणजे लिहून घ्यावं असेल तर शामगडवरून बस पकडायची, 20 किलोमीटरचंच अंतर आहे, ती तुम्हाला चंदवासा किंवा सलरीला उतरू शकते. आणि तिथून मग तुम्ही रिक्षा तरी करून जाऊ शकता, नाहीतर मग चालतसुद्धा पायी जाऊ शकता. कारण की फक्त 2 ते 2.5-3 किलोमीटरच्या आसपास आहे. तुमच्यात जर दम असेल चालायचं तर तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता. कारण की असं स्पेशल गाड्या तिकडे जात नाहीत मंदिरापर्यंत, कारण की आतमध्ये खूप आहे गावासारखं, त्यामुळे तुम्हाला चालतच किंवा स्पेशल गाडी करून जावं लागेल. असो, हे बघा, आत्ता आपण आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला आणि ही जे छोटी छोटी मंदिर आहेत ना, त्याच्या आतमध्ये सुद्धा मूर्त्या आहेत, त्या मी तुम्हाला खाली गेल्यावर दाखवणारच आहे. आणि हे बघा, अशी 7 मंदिर आहेत जी मुख्य मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला भेटतील. आणि मुख्य मंदिर म्हणजे 8 मंदिराचा हा संच आहे. आणि जो मुख्य मंदिर आहे ना, तो हरिहरा म्हणजेच विष्णू आणि शंकरच आहे. हे बघा, मुख्य मंदिर हे मधोमध आहे आणि बाकीची जेवढी मंदिरं आहेत ना, ती बाजूने तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, हे जेवढी मंदिरं दिसतात ना, ही वरून खाली गेले. ते बघा, जे मुख्य वरचं भाग आहे ना, ते पहिलं बनवलं आहे आणि जे खालचं भाग आहे शेवटचं, ते शेवटी बनवलं आहे. एवढं जबरदस्त केलं ना. पूर्ण मंदिर बघा, तुम्हाला सेम टू सेम कैलास मंदिर जसं होत आहे तसं हे मंदिर बनवण्यात आलं आहे. अशा अनेक मूर्त्या आहेत. विष्णू भगवानची एक मूर्तीसुद्धा आहे जी शेषनागावर अशी निद्रावस्थेत तुम्हाला पाहायला भेटेल, जे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. हे बघा, ही मागची बाजू आहे आणि आपण आहोत मागच्या बाजूच्या वरच्या ठिकाणी, जे तुम्ही पूर्ण मंदिर असं वरून पाहू शकता. आणि त्याच प्रकारे हे पूर्ण मंदिराचे साईड बनवले, जेणेकरून तुम्ही वरूनसुद्धा ह्या मंदिराचं दर्शन घेऊ शकता. हे बघा, चला पुन्हा जाऊ आता
खालच्या बाजूला. आपण मुख्य मंदिराचं दर्शन सुरुवातीलाच घेतलं होतं, पण जे आजूबाजूची 7 मंदिरं आहेत, छोटी छोटी उपमंदिरं, त्यांचं दर्शन आता आपण घ्यायला जातो. आतमध्ये आपल्याला अजिबात जायला भेटणार नाही, कारण की दरवाजे बंद आहेत प्रत्येक छोट्या मंदिराचं. त्यामुळे मी तुम्हाला बाहेरून जेवढं दाखवता येईल आतमधल्या मूर्त्या तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल. हे बघा, हा पहिला मंदिर समोरच्या बाजूला जिथे विहीर आहे ते म्हणजे हा छोटे मंदिर, आणि त्याच्याच बाजूने हे पूर्ण रांग चालू होते. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी कोरलेलं पाहायला भेटणार आहे. हे बघा, हे लॉक आहे आता, पण आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो, दिसलं तर ठीक आहे. हे बघा, एवढ्या जबरदस्त मूर्ती आहेत ना मित्रांनो, 1000 ते 1200 वर्ष जुन्या मूर्त्या आहेत आणि अजून तुम्हाला तशाच्या तशा पाहायला भेटतील. हे बघा, एवढ्या जबरदस्त कोरल्या आहेत. अशा प्रत्येक मंदिरात तुम्हाला एक ना एक तरी मूर्ती पाहायला भेटणार आहे. बघा, हे दुसरं मंदिर इथलं, म्हणजे तिसरं म्हटलं तरी चालेल. हे बघा, प्रत्येक छोट्या मंदिरात अशा अनेक मूर्त्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. ही मूर्ती सोडली ना तर पूर्ण हे मंदिर आहेत ना, तेवढी अखंड एका दगडात बनवण्यात आले. जरासं सुद्धा जॉईंट केलेलं तुम्हाला इथे काही भेटणार नाही, म्हणजे दुसरीकडून आणून लावलेलं. ह्या मूर्त्या तेवढ्या ठेवलेल्या आहेत, पण हे पाहताय ना तुम्ही, हे मंदिर अजिबात तुम्ही हलवू शकत नाही, कारण की ते जॉईंट खडकापासून बनवण्यात आले पूर्ण डोंगरात. हे बघा, ही विष्णू भगवानची मूर्ती आहे. हे बघा, पाठी शेषनाग आहेत आणि त्याच्यावरती विष्णुदेव असे निद्रावस्थेत आपल्याला पाहायला भेटतील. हे बघा, एवढं जबरदस्त कोरीव काम केलं ना. हे खाली शिवलिंगसारखंच आहे, सेम टू सेम. आणि हे भाऊ मला भेटलेले वरून, आणि त्यांच्या बहिणीचा मुलगा वाटतं आहे, त्यांनी मला फुल सपोर्ट केला इथे. जेवढी काय मंदिराबद्दल माहिती आहे ना, ती पूर्ण त्यांनी सांगण्याचा मला छोटासा एक प्रयत्न केला. हे बघा, हीच ती विहीर जी रुंदीला तुम्हाला कमी पाहायला भेटेल, पण खोली भरपूर यायची, आणि तुम्ही वर्षातून कधी या, तुम्हाला ह्या विहिरीत पाणी पाहायला भेटणारच आहे. हे बघा, सेम आपल्या कोकणात कसं रत्नागिरी साईडला तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला अशाच विहिरी पाहायला भेटेल. रुंदी कमी असते, पण ती खोली त्यांची भरपूर असते. असो, आत्ता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला, त्यामुळे मला नक्की सांगा की ही व्हिडिओ कशी होती. एक छोटासा प्रयत्न होता तुमच्यापर्यंत काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा. तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथून आपण जाणार आहोत या मंदिराच्या मागच्या बाजूला जिथे आहेत बुद्धिस्ट केव, पण ती व्हिडिओ मी खास वेगळी बनवणार आहे, कारण की भरपूर व्हिडिओ मोठी होईल, त्यामुळे मी 2 पार्टमध्ये हे ठिकाण दाखवणार आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.